सोहम, आजोबा झोपले. मी मेथीचे दाणे भिजत घातलेत आणि मगाशी त्यांची बॅग चेक करत होते तेव्हा बघितलं ते बहुतेक तेल आणि त्यांचा बाम विसरून आलेत. तर तू उद्या जाऊन घेऊन येशील का? काय रे, आईंसमोर तर फार फुशारक्या मारत होतास. आजोबांची सगळी जबाबदारी मी घेणार आहे, त्यांचं हे मी करेन, त्यांचं ते मी करेन. आता आईंसमोर जे काही बोललायस ना ते सगळं तुला करायचंय. एक मिनिट, ते फक्त माझेच आजोबा आहेत का? मी सगळं काम मीच करायचं? तुझ्या कोणीच नाही लागत का? ते तुला नाही करतायत त्यांची कामं? प्रॉब्लेम काय आहे सो? तू वाकड्यात का शिरतोयस सारखा? हे बघ, मला वाद घालायचा नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की आजोबांची सगळी कामं आता आपण वाटून घेणार आहोत. सकाळी 5:30 वाजता त्यांना पहिला चहा लागतो तो तू देणार आहे. हो, तूच. त्यांच्या ब्रेकफास्टची जबाबदारी माझी. देवपूजेची सगळी तयारी तू करणार आहेस. त्यानंतर आजोबांची सगळी औषधं, त्यांचं पथ्य पाणी, त्यांचे सगळे काढे हे सगळं मी सांभाळत जाईल. म्हणजे आई होत्या तेव्हा हे सगळं. आता कोणाला असेल रे? आई? आई? आई, आई तू आलीस? दे दे बॅग दे इकडे. ये ये इकडे ये, तू बस ये. थांब, मी तुला पाणी देतो. अरे हो हो, बस बस. थँक्यू बाळा. हे घे. आई, तुम्ही अशा अचानक कशा आला? म्हणजे आता आम्ही तिथेच होतो घरी तुमच्या, तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही. हो ग, अगदी सहजच आले. तिकडे दिवसभर एकटीच असते ना मी घरात, वेळ जाता जात नाही माझा, म्हणून हेच म्हणाले जाऊन ये 4 दिवस. हो का? आता मी आले ना, आता तू अजिबात काळजी करू नकोस. बाबांचं सगळं मी सांभाळेन. त्यांचं पथ्य पाणी, खाण्याच्या वेळा, पूजेची तयारी सगळं मी करेन. तुमच्या दोघांच्या मागे ऑफिसचाही किती व्याप असतो ग, तुम्ही फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. हो आई, पण आमची कामं सांभाळून सुद्धा सगळं मॅनेज होत होतं नीट. हो ग बाळा, पण आता तुला ते घरून काय म्हणता तुम्ही ते होमवर्क करायची गरज नाही ना. आता तू ऑफिसला जात जा, सकाळचा नाश्ता डबा हे सगळं मी बघत जाईन. आई, तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही आमच्या व्यापामध्ये आजोबांकडे दुर्लक्ष करतोय किंवा आमच्याकडनं त्यांचं काही होऊ शकणार नाही म्हणून तुम्ही इथे आलायत का? अगं नाही बाळा, खरंच अगदी सहज आले मी. अरे अजून जागत बसला का तुम्ही? आजपर्यंत बोलण्याचा आवाज येतोय. असावरी तू? हो बाबा, नमस्कार करते. अगं एवढ्या रात्री कशी काय आलीस? सगळं ठीक आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे, मी अगदी सहज आले. आजोबा, आई इथे राहायला आली आहे. राहायला? अशी अचानक? हो बाबा, तिकडे एकटीच असते ना, वेळ जात नाही माझा. हेच म्हणाले जाऊन ये 4 दिवस. पण ही काय वेळ झाली का घरातून निघून यायची? अहो बाबा, मी एकटीने आले. हे आले होते ना खाली, मला सोडून गेले. राहू ना? अगं राहा की, हे घर तुझंच आहे आणि लग्नानंतर बाहेर पडायला यायची रीतच आहे आपल्याकडे. काय शुभ्रा? हो ना. आता तिचा बाहेर पड करण्याची जबाबदारी तुझी. तिला छान आराम करू दे, काय हवं नको ते बघ, सगळे लाड पुरव तिचे. जमेल ना? जमेल की आजोबा, आणि आईंचे लाड पुरवायला आवडेल सुद्धा. तुम्ही सासू सुद्धा कमी आणि माय देखील जास्त वाटता. बरं, आता गप्पा मारत बसू नका, उद्या सगळ्यांना काम आहेत. लवकर झोपा. बाबा, थकला असाल ना, मी पाय चेपून देते तुमचे. अगं शुभ्रानी मगाशी चेपून दिले पाय. बरं, मी जातो झोपायला. सावकाश बाबा. हो. बरं वाटलं आई तुम्हाला बघून. चला, तुमचं सामान मी आत नेऊन ठेवते.
आई मला खूप बरं वाटतंय तू आलीस. हे बघ, हे तुझंच घर आहे. तुला जितके दिवस राहायचंय ना तितके दिवस राहा. उगाच जायची घाई करू नकोस, कळलं? किती खुश झालायस रे बबड्या. हो, मी खूप खुश आहे. तू परत आली आहेस ना आई. आता सगळं पहिल्यासारखं होईल. गुड नाईट आसावरी. अहो, गुड नाईट. आसावरी, तू आयुष्यात आल्यापासून भास पण गोड व्हायला लागलेत. कुठे चाललाय सोहम? कुठे चाललायस तू? झोपायला बाहेर. का? तूच तर त्या दिवशी मला रूमच्या बाहेर काढलास ना. विसरलीस? पण त्यानंतर खूप वेळा तू या रूम मध्ये झोपलायस. हा, ठीक आहे, चुकून झोपलो असेल, पण आता बाहेर झोपत जाईन मी. चल, मला झोप आली, मी झोपतो. एक मिनिट थांब जरा. काय चालवलंयस तू? हे बघ, मी इथे थांबलो ना, उगाच आपल्यात वाद होतील. आणि मला माझ्याच घरात वाद घालायची परमिशन नाहीये. तूच म्हणालीस ना, आपल्याला वाद घालायचा असेल तर आपल्याला बाहेर जावं लागेल. आणि आता मला बाहेर जायला खरंच कंटाळा आलाय. का तमाशे करतोयस तू सोहम? आई आल्यात. मग मुद्दाम बाहेर जाऊन झोपायचंय तुला? तुझे काय वागतोयस ते मला कळत नाहीये असं समजतोयस का? नाही, तुला तर सगळंच कळतं. तू सर्वज्ञानी आहेस ना, आणि तुझंच तर सगळं ऐकतो मी. तू म्हणालीस उठ की उठतो, तू म्हणालीस बस की बसतो, तू म्हणालीस बाहेर जाऊन झोप की बाहेर जाऊन झोपतो. सगळं ऐकतो तुझं. अजून काय ऐकू सांग ना. शुभ्रा मॅडम, श्वास घेऊ का मी? तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना सोहम? मुद्दाम? मी मुद्दाम करतो असं म्हणायचंय तुला? मी मुद्दामून करतोय हे सगळं? सोहम, पास. फाईन. काय करायचंय तुला? बाहेर जाऊन झोपायचंय? झोप बाहेर जाऊन. मान है तो ताल है ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. हाय सोहम, कसा आहेस तू? काय रे, आज अख्ख्या दिवसात आत्ता आठवण येते होय तुला माझी? एक गुड न्यूज आहे. आई बॅग घेऊन घरी आली आहे. काय सांगतोयस? काय बॅग्स घेऊन? म्हणजे काय आमची? नाही, 4 दिवसासाठी.
पण आता 4चे 40 आणि 40चे 400 कसे करायचे ना ते मी बघतो. वाव सोहम, अरे किती हुशार आहेस तू. हे सगळं किती इंटेलिजंटली केलंस तू. पण काय रे, तिला कळलं नाहीये ना? नाही नाही नाही, आईला कुठे काय कळतं. आईला नाही रे, तुझी अतिहुशार बायको शुभ्रा छे नाही. आहे कुठे ती? म्हणजे इतक्या लेट फोन केलायस ना म्हणून विचारते. ती बेडरूम मध्ये झोपली आहे, मी हॉलमध्ये आहे. अय्या, तू फक्त मला फोन करायला हॉलमध्ये आलास. हाऊ स्वीट. मी हॉलमध्ये झोपायला आलोय, म्हटलं तुला फोन लावून गुड न्यूज देतो. हॉलमध्ये झोपायला? हो, आता मी इथेच झोपणार आहे. आईला कळलं ना मी इथेच झोपतोय की आईचं कसं पाणी पाणी होईल बघ. बाय द वे सॉरी, मी तुला इतक्या रात्री फोन केला. तू झोपली होतीस का? छे रे, एवढ्यात झोप कुठली येते मला. सोहम, अरे अशी एकटीने झोप नाही येत बाबा. हा म्हणजे आता एकटेपणाची सवय झाली आहे मला, पण म्हणून एकटेपणा कमी होतोय थोडाच. ते पण आहेच. ए सोहम, तुलाही झोप येत नसेल ना तर वरती आहे, आपण आईस्क्रीम खात मस्त टीव्ही बघूया. ऐक, मी नंतर बोलतो. काय झालं आजोबा? ठसका का लागला तुम्हाला? हे घ्या, पाणी घ्या. सावकाश. तू अजून जागा कसा? मी झोपतच होतो आजोबा. तुम्हाला अजून काही हवंय का? बरं, मी झोपतो. काही असेल तर कळवा. हा, हो. जा आता तू. मी झोपतोय आजोबा. नक्की हाक मारा काही लागलं तर. हा, काळजी घ्या. आई ग, तू का उठलीस? अरे बाबांच्या खोकल्याचा आवाज ऐकला, केवढा खोकला लागला होता, त्यांना पाणी द्यायला उठले. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि तुला माहिती आहे ना आपलं कसं आहे, आपल्या दोघांनाही जरा खटकूट झालं लगेच जाग येते. जा. चल, गुड नाईट. अरे झोपायला जातोयस ना तू? हो. मग जा ना तुझ्या रूम मध्ये. आई, गेले काही दिवस मी हॉलमध्ये झोपतोय. हा म्हणजे आजोबांना काही हवं असेल तर ते हाक मारतात ना. आणि रूम मध्ये झोपलं आणि दार बंद असेल तर ऐकू येत नाही आतमध्ये. मग त्यांना काही लागलं, त्यांना काही हवं असेल तर हॉलमध्ये झोपलं तर बरं पडतं त्यांना द्यायला. बरं, मी झोपू का? अभिजितराव, अहो काल तुम्ही आसावरीला सोडायला आलात आणि खालच्या खालीच निघून गेलात, वर सुद्धा आला नाहीत. हे काय आपल्याला पटत नाही बरं का. सॉरी सॉरी दत्ताजी, जरा उशीर झाला होता ना. म्हटलं मी आलो तर सगळे डिस्टर्ब होतील. अरे याला काय अर्थ आहे का? बायकोला इथे सोडून गेलात आणि स्वतःच्या खाण्यापिणे ते हाल करून घेताय. सकाळी उठून ब्रेड खाताय. नाही नाही, रोज पोहे थालीपीठ उपमा चाललं होतं, जरा चेंज बरा वाटतो. बाबा तुम्ही अजून जावे अशी बोलतोय. बघ, सकाळी सकाळी ब्रेड खातोय, त्याला इकडे बोलवून घे नाश्त्याला. मी जरा पूजा करून घेतो. बोल. हो. अहो दत्ताजींना फोन दे, दत्ताजींना फोन दे. अहो ते पूजेला बसतायत. कशाला उगीच त्यांना पूजेची मदत आठवण करून दिली? मस्त गप्पा मारत होतो ना. अच्छा, म्हणजे माझ्याशी बोलायचं नाहीये का तुम्हाला?
दत्ताजींशी बोलल्यावर मग. ठीक आहे बाबा. हे घ्या, ह्यांना तुमच्याशीच बोलायचंय, माझ्याशी नाही. आणि हो ऐकलं का, ते बघा पांघरून तसंच पडलंय बेडवर आणि ओला टॉवेलही टाकलेत बेडवर तुम्ही. म्हणजे मला माहितीये तुम्हाला बोलायचं नाही माझ्याशी, मी आपलं फक्त सांगितलं. आवरतो. चिडली अभिजितराव, वेळ मिळेल ना तेव्हा मला जरा भेटायला या. तुमच्याशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचंय. हा येतो, मला भेटायचंय तुम्हाला. बरं तर मी पूजा करून घेतो, तुम्हाला पण कामं असतीलच ना. अच्छा बरं. आजोबा चोबडीला समजलं वाटतं. आजोबा, तुम्ही कसे आहात? केव्हा आलात? तुम्ही असे अचानक घर सोडून गेलात आणि मला किती त्रास झाला माहितीये तुम्हाला. बारीक झाली. आजोबा, तिकडे वृद्धाश्रमात तुम्हाला कोणी त्रास तर नाही ना दिला? मारलं बिरलं किंवा डांबून तर नाही ना ठेवलं? तुम्ही तिकडे का गेलात? तुझ्यासाठी चौकशी करायला. काय आजोबा? मग काय, मारायला आणि त्रास द्यायला वृद्धाश्रम म्हणजे काय जेल आहे का? नाही, बरोबर आहे आजोबा. माणूस घराला कंटाळतो, आपल्या घरात आपलेपणा मिळत नाही म्हणून तो लोक वृद्धाश्रमात जातात. कोण म्हणाल तुला? मी स्वतःच्या मर्जीनं गेलो होतो मजा करायला. आजोबा, आता सगळ्यांना असंच सांगा हं? घरच्यांनी विचारलं नाही म्हणून वृद्धाश्रमात जावं लागलं असं सांगू नका. घरात 2-2 सुना असून तुमच्यावर ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं. तुमचे सगळे संस्कार वाया गेले. प्रज्ञा, अगं असं काहीही नाहीये. बाबांना खरंच कसलाही त्रास होत नव्हता. नाही, मी काय म्हणते, माझ्या सासू सासऱ्यांना पण घरात काहीही त्रास नव्हता, तरी पण ते नाटकं करायला गेलेच ना घराबाहेर. तेव्हा तुम्हा कोणाला माझं खरं वाटलं होतं का? पण काहीही म्हणा असावरी ताई, तू या घरात असताना असं कधी झालं नाही ग. तू आता लग्न करून या घरातून गेलीस. आता आजोबांची जबाबदारी तुझ्यावर नाही. या घरात तुझा काहीही हक्क नाही. तू दुसरं लग्न केलंस ना, तेव्हाच तो हक्कच संपला. तुला प्रॉपर्टी मधलं पण काहीही मिळणार नाहीये. या घरावर तुझा काहीही अधिकार नाहीये. तू कायदे शिकवायला आली आहेस इथे? त्या घरातनं बाहेर व्हायचं. हे घर आजही आईंचं आहे आणि कायम आईंचं राहणार. त्यामुळे इथे त्यांनी काय करायचं हे तू नाही सांगायचंस त्यांना. आजोबा वृद्धाश्रमात गेले तेव्हा कुठे होतीस ग शुभ्रा? तू असतीस तर तू त्यांना अडवलं असतंस ना. बाहेर लोक म्हणताय की तुम्हीच त्यांना टॅक्सीत बसवलं आणि जाऊ दिलं. प्रज्ञा, अगं असं काही नाहीये. बाबा तर आम्हाला असं सांगून गेले की ते चारधामच्या यात्रेला चाललेत. आम्हाला खरंच माहित नव्हतं. अगं पण असावरी ताई, तुमच्यापैकी कोणी त्यांना सोडायला सुद्धा गेलं नाही. असं होत नाही ग ताई. मग विश्वास कसा ठेवायचा? आता लोक म्हणतायत की नव्या सुनेच्या राज्यात हाल हाल झाले आजोबांचे. कोण काय म्हणतं आणि त्यांना असं कोण म्हणायला लावतं हे सगळं दिसतंय मला. पण मला एक प्रश्न पडलाय, आजोबा वृद्धाश्रमात गेले होते ही गोष्ट फक्त घरच्यांनाच माहित होती ना, आणि तू आमच्या घरातली नाहीयेस. मग ही गोष्ट तुला कशी कळली ग?
तुला ही गोष्ट कोणी सांगितली का तू अंतर्यामी आहेस? अशा बातम्या कुठे लपून राहतात का शुभ्रा?